कुठे ठेवलं मी? अरे सोहन, हे काय रे? काही नाही. म्हणजे बघू बघू ना मला. नाही शुभ्रा. तू आणलंयस काही? नाही मी काही नाही. माझ्यासाठी नाही. ओके, मला बघायचंय. नाही शुभ्रा, नाही आता नाही बघायचंय. पण म्हणजे माझ्यासाठी आणलंयस ना? नाही असं काही नाहीये. मला बघायचंय. नाही शुभ्रा, नाही म्हटलं ना. अरे हे काय? मला आता बघायचंय. नाही शुभ्रा, शुभ्रा नाही. अरे लपवतेस का? पण मला बघायचंय. हट्ट नको करू शुभ्रा. सॉरी. मोस्ट वेलकम. तुला बघायचंय ना यात काय? हे मंगळसूत्र ज्याच्या नावाचं आहे त्याला त्याची कदरच नाहीये. जे नातंच इतकं पोकळ झालंय त्या नात्याचं प्रतीक असलेला हा दागिना मी काय म्हणून घालून मिरवू आई? मला माहितीये तू ते इतक्यात नाही घेणार, म्हणूनच मी कपाटात ठेवलं होतं. ते मंगळसूत्र घालायला मी तुला नाही इन्सिस्ट करणार, कारण मला माहितीये मी अजून तुझा विश्वास नाही कमवलाय. पण मला खात्री आहे तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुझा माझ्यावर विश्वास बसेल आणि तुला कळेल की मी खरंच बदललोय. मलाही तेच वाटतंय सोहम. आणि तुझं बदलणंच तर हवंय सगळ्यांना. मी सुद्धा त्याच सोहमवर प्रेम केलं होतं ना. प्रेम आजही आहे, फक्त आंधळं नाही उरलंय रे. मला सगळं दिसतं. बट ट्रस्ट मी, मला ज्या दिवशी विश्वास बसेल ना तुझ्यावर सोहम 100%, त्या दिवशी मी स्वतः तुझ्याकडे येईन आणि तुला सांगेन की हे मंगळसूत्र घाल माझ्या गळ्यात. आय प्रॉमिस. अँड आय विश तो दिवस आपल्या आयुष्यात पटकन येऊ दे. चला निघायचं का? अभिज किचनला जायचंय. येस. पर मॅडम, घरातले पोहे, चहा पावडर, तूर डाळ आणि एक दोन गोष्टी संपल्यात. आणायला पैसे मिळतील का? हो काय सारखी तुम्ही माझ्याकडे पैसे मागत असता? घ्या ना माझ्या पाकिटातनं. मला बरं वाटत नाही हो. अरे त्यात काय बरं वाटायचंय? मला माझ्या बायकोकडनं पैसे मागताना काहीही लाज वाटत नाही. अरे माझी बायको एवढी संसारासाठी मेहनतीने कष्टाने पैसे कमावते. मला आवडेल हाऊस हजबंड व्हायला. हा, मी तर ठरवलंय काही वर्षांनी रिटायर व्हायचं आणि मस्तपैकी पूर्ण वेळ घर सांभाळायचं. तू अन्नपूर्णातून थकून भागून घरी आलीस की मस्तपैकी तुला असा गरमागरम चहा द्यायचा हातात.
बरं करा, काय तुम्हाला हवं ते करा. हो ना, मग ते पैसे दे. अहो हा. तुम्ही जाताय सामान आणताय तर तो दुकानदार ना नीट किंमत लावतो की नाही ते बघा. हा बरं. तसं करू नका, कारण तुम्ही ना तो देईल त्या कोणती गोष्टी विकत घेता. हे घ्या. ओके. अहो आपला कष्टाचा पैसा आहे, 4 पैसे वाचायला नकोत का? हो, ते मला काय तुझ्यासारखं जमत नाही. तू म्हणजे अर्ध्या भावात वस्तू मागतेस डायरेक्ट. अहो पण तो दुकानदार देतो ना, तो काही तोट्यात विकणार आहे का? बरं. मला ना तुम्हाला कमी किमतीत दे असं सांगायला कसली लाज वाटते तेच कळत नाही. आणि एक मिनिट थांबा जरा. अहो तुम्ही जाताय ना तिकडे, हो. मी अन्नपूर्णासाठी पण एक लिस्ट काढून ठेवली आहे. ते आपल्या सामानाबरोबर हे पण आणा दुकानात. अहो ते दुकानदार ना मुद्दामच किंमत वाढवून सांगतात, कारण त्यांना माहिती असतं समोरचा माणूस किंमत पाडून मागणार आहे. पण तुम्ही ते सांगतील त्या भावात गोष्टी घेता, पण नुकसान कोणाचं होतं? कोणाचं होतं? आपलं, त्यांचं नाही. आज बघच तू असा भाव करतो ना की त्याला पटलंच पाहिजे, त्याचंच नुकसान झालंय. हा, येऊ जाऊन मी. हो थांबा थांबा, मी ना फोडणीचा दही भात केलाय बरं छान, सांडगी मिरची तळून अशी छान कुस्करून देते, थोडा खा आणि जा. हा भात दत्ताजींचा फेवरेट आहे ना. बाबांना खूप आवडतो. कधी पण भात उरला ना की मला नेहमी म्हणायचे पहिलं दही लाव, म्हणजे उद्या सकाळी नाश्त्याला छान फोडणीचा दही भात मिरची बरोबर खाता येईल. सकाळच्या नाश्त्याला भात? हो, बाबांना इतका आवडायचा ना फोडणीचा दही भात. नाश्त्याला, दुपारला, संध्याकाळला कधीही द्या, आवडीने खायचे अगदी. असावरी तुला मी परवा म्हंटल ना, आपण 4 दिवस जाऊन येऊया कोकणात. तुझी भेट होईल, मलाही त्यांच्याशी गप्पा मारता येतील. 4 दिवस मजा करू, फिरू. आल्यावर आहेच अन्नपूर्णा. नको, आता कुठे अन्नपूर्णा छान चालायला लागलाय. एवढी मोठी सुट्टी घ्यायला नको वाटतो. किती लोक आपल्या हॉटेलमध्ये डबा घेऊन जातात, किती जण घरचं जेवण पाहिजे म्हणून जेवायला येतात. आपण इतके दिवस गेलो तर त्या सगळ्यांची अडचण होईल ना. एक काम करू का, बाबांना फोन करू का? त्यांचा आवाज ऐकला की बरं वाटेल मला. फोन लावते, बाबांशी बोला, मग तुम्ही निघा. बर. बाबांचा फोन का लागत नाहीये? अगं रेंज नसेल, परत लाव. हो पण पटकन लागतो नेहमी. का लागत नसेल बाबांचा फोन? वेलकम टू ऑफिस किचन. मॅम, बऱ्याच दिवसांनी कस्टमर आले. येस, चला कामाला जाऊ. आपण ना सगळ्यांना हॅपी करून टाकूयात. ऑफिस किचन पहिलं होतं तसं करूयात काय? येस मॅम. एक्सक्यूज सर, अभिजित सर परत आलेत का? नाही, ते अजून परत नाही आलेत, पण ते लवकरच येतील. ओके. तुमच्या अभिज रेस्टॉरंट बद्दल खूप काही ऐकलंय. थँक्यू सर. प्लीज तुमची ऑर्डर सांगा. विश्वास, येस सर. ऑर्डर घे. येस सर, आलोच. सर काही लागलं तर मी आहे, इथेच आहे. आणि बाय द वे, मी सोहम कुलकर्णी, ही माझी बायको शुभ्रा कुलकर्णी. आम्ही दोघं मिळून हे रेस्टॉरंट चालवतो. नाईस. एन्जॉय. शुभ्रा, तू काय केलंस? आपल्याकडे कस्टमर्स परत यायला लागलेत. काही नाही, आपल्या आजूबाजूला जी दुकानं आहेत ना तिथे आपल्या जेवणाचे फ्री सॅम्पल्स दिले. मी म्हटलं तेही बिचारे दिवसभर काम करत असतात, त्यांना जर आपलं जेवण आवडलं, बरं वाटलं खाऊन, तर कदाचित त्यांच्याकडे येणाऱ्या कस्टमर्सना ते आपलं रेस्टॉरंट सजेस्ट करतील. आणि त्यांनी तसं केलं. तू कसली ब्रिलियंट आहेस यार. एवढं काही नाही रे, फक्त कुठेतरी सुरुवात करायला हवी, तर मी म्हटलं माउथ पब्लिसिटीने करून बघूया. पण सोहम, आता हे असं फक्त कस्टमर्स येत आहेत ह्याच्यावर आपण थांबून चालणार नाही. आपल्याला क्रेडिबिलिटी पण वाढवायला हवी. हळू हळू हळू.
आजोबा हळू 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 बस बस थांब बस 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 थांबवतोय बस अरे एकदाच आसावरी हे आसावरी मी आलोय का हा त्या कोंबडी त्याला सामान द्यायला पाठव खाली हा 70 रुपये जा किती 70 थांब जरा थांब किती झाले पैसे अहो 70 रुपये 70 तू काय 70 लावतो काय मला तुझ्या जन्माच्या आधीपासून मी तिकडे गावाला जाय करतोय परवा सुद्धा गावाला गेलो 50 रुपये झाले किती 50 तेवढेच मिळतील यापेक्षा जास्त मिळणार नाहीत असं काय करताय भाव किती वाढलेत मी गावी होता ना तेव्हा मीटर बघा बघा मीटर आहे ना तुमच्या समोर यात काही भानगड केली नाही ना अजिबात नाही अजिबात नाही आजोबा काय म्हणाला आजोबा आवडलं मला आजोबा म्हणलेलं आवडलं मला आता तुम्हाला मी 100 रुपये देणार 30 तुम्हाला परत दे हे घे 100 हाय सुट्टे आहेत माझ्याकडे आहेत ना 30 ओके अरे 40 दिलेस तू काय पैसे वाटतोस का काय नाही नाही चुकून झालं ते बरं आजोबा काय रे जा जा अरे फोन बंद झालाय ए थांब झाला कुठे खाली उतर खाली उतर खाली उतर फोन दे तुझा फोन दे आता कशाला फोन पोलिसांना लावत नाही कोंबडी त्याला लावतो रे नातवाला लावतो नातवाला पोलिसांना लावू नका आणि काय चालू करून हा देतो देतो लागला का फोन अजून बाबांचा फोन लागत नाहीये का असेल असं कोकणातल्या घरात तर रेंज असते तू पॅनिक होऊ नकोस लागेल फोन मी सामान घेऊन येऊ का नाही नाही थांबा का फोन लागत नसेल बाबांचा आता खरंच काळजी वाटते हो मला बाबा मलाही नेहमी ओरडत असतात स्वतःचा फोन जवळ ठेव तातडीने तुला कोणाला काही कळवायचं असेल तर कसं कळवायचं ते स्वतःच्या फोनकडे पण सारखं सारखं मधून मधून बघत असतात मग इतका वेळ जर रेंज नसेल तर त्यांना कळेल ना स्वतःला मला खरंच वाटतंय काहीतरी गडबड आहे काहीतरी झालंय अगं तसं नाही शुभ्राचा आणि त्यांचा कदाचित कॉन्टॅक्ट झाला असेल थांब मी शुभ्राला फोन करूनच विचारतो हा शुभ्रा तुझा आणि दत्ताजींचा काही कॉन्टॅक्ट झाला का आज नाही त्यांचा फोन लागत नाही असावर बराच वेळ ट्राय करते हो का मी ट्राय करून बघते बा ठीक काय म्हणाली कळवते ती कसं वाटलं फूड खूप छान आम्ही सगळ्यांना नक्की सांगू इथे यायला थँक्यू एक्सक्यूज मी कोणाचा नंबर आहे हॅलो काय रे कोंबडीच्या कुठे आहेस तू का गेला पुन्हा उन्हाळ्याला खाली ये माझं सामान घ्यायला तुम्ही घरी आलात नाही तर काय तुझा बाप येणार होता काय रे हो आजोबा शुभ्रा आजोबा परत आले अरे मी त्यांना फोन ट्राय करत होते अगं ते आपल्या बिल्डिंगच्या खाली उभे आहेत मला बॅग घ्यायला खाली बोलवलं त्यांनी बापरे मी काल बोलले होते त्यांच्याशी मला काहीच बोलले नाही येत ते सोहम यार आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे चल आपण घरी जाऊया म्हणजे जावंच लागेल पण हे एक मिनिट मॅडी विश्वास तुम्ही प्लीज रेस्टॉरंट सांभाळा आम्हाला ना जरा घरी जावं लागेल येस येस तुम्ही सांभाळा येस बाय 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 काय आजोबा यावेळी खूप दिवस राहिलात कोकणात मग अरे घर आहे माझं तिकडे शेती आहे माझी मला हवे तितके दिवस काढले मी तिकडे
मला कोणाची आडकाठी आहे? पण आजोबा तुम्ही बोर नाही झालात का? आणि इतके दिवस काय केलं कोकणात? कंटाळा कशाला येईल? शेतकरी आहे मी. दिवस दिवस शेतात काम केलं, वेळ कसा निघून जातो कळत नाही. मला काय कळणार आहे मजा त्याची? अरे स्वतःच्या हाताने पिकवलं की अन्न गोड लागतं. हा, शेतामध्ये घाम गाळला ना मोत्यासारखं पीक येतं. हा, वाव आजोबा, आम्ही पण तुम्हाला इमॅजिन केलं की तुम्ही स्वतःच्या हाताने भाताची कापणी करताय ते. जास्त शहाणपणाने बोलायचं नाही, माहिती सांगून ठेवतो मी. तू काय लेचापेच समजलीस मला? हा, अगं तुझा सासरा असेल म्हातारा, मी अजून तरुण आहे. अरे कापणी काय नांगर सुद्धा ओढून दाखवीन मी. शुभ्रा आता काय करायचं? थांब, आधी त्यांना घरी तर घेऊन जाऊया, मग ठरवूया. आजोबा तुम्ही खाली का उभे आहात? अच्छा, तुमची सून वरती घरी नाहीये म्हणून का? काय आसावरी घरात नाहीये? कुठे गेली ती? अय्या, यांना कोणी काही सांगितलं नाही की काय? पाटेकर सांगतील ना घरचे, प्रज्ञाच्या तोंडात ना तीळ भिजायचा नाही. अरे मला कोणी काही सांगेल का? मी सांगते ना. आजोबा मी सांगते ना, सगळं सांगते. आधी घरी जाऊया, मग बोलूया निवांत. ए कोंबडीच्या, तू काय तिथून गंमत बघत बसणार आहेस? इकडे हे सामान काय तू उचल तिरथरू येणार काय खाली? उचल ते, उचल. हट, चला 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 चला. म्हाताऱ्याला काही माहितच नाहीये बहुतेक. आता मजा येणार आहे. थांब थांब थांब, काय घाई कसली तुला? हा, मी येतो ना बरोबर. चल सोहम, चल चल. बॅग देतोस का मला? हे हे हे, काय चाललंय? तिला काय देतो? मागितलं लगत. चल तू. अरे पुरुषाकडे पुरुष आहे. चल. का दमला? चला चला. अरे मी दमलो नाही अजून. चल. हा, शाबास. वा रे. हा 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 हा. आहो, आला का शुभ्राचा फोन? नाही ना अजून. मग तुम्ही परत लावून बघा ना तिला. ती म्हणाली होती ना बाबांना फोन करून नंतर बोलेल आपल्याला म्हणून. कदाचित कामाच्या गडबडीत राहिलं असेल तिच्याकडनं. करा ना फोन तिला परत. शुभ्रा शुभ्रा ऐक ना. आजोबांना बघ, मी आलेच. बघ म्हणजे? हॅलो, ऐक ना. आसावरी, हॅलो शुभ्रा. सर मी तुम्हाला 5 मिनिटांनी फोन करते. आसावरी, या ना आत, या ना. आत कसं येणार म्हणजे? अरे मी आत कसं येणार? आसावरी तुला नाही कळायचं. आसावरी कुठे आहे? तिला पाठव, तिला सांग मी आलो म्हणून. आसावरी, अरे बघत काय उभं राहिलं माझ्या तोंडाकडे? आसावरी कुठं आहे? तिला सांग तुझा बाप आलाय म्हणून. अरे काय ओवाळ्याची पद्धत आहे का नाही तुमच्या घरात? हा, भाकर तुकडा काय बाजूला काढून ठेवला का नाही? का विसरला सगळे संस्कार? काय रे आसावरी? काय हे सगळं करण्यासाठी तू इथं आलीस? आसावरी कुठं आहे? अरे एकमेकांकडे बघताय काय? आसावरी कुठं आहे?